आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या वतीने आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ड प्रभाग कार्यालयावर भव्य रापी मोर्चा काढण्यात आला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकाकडून गटाई कामगारांवर होत असलेल्या तोडक व अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ हा जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता। या मोर्चाचे नेतृत्व दलित मित्र ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे यांनी केले। माजी नगरसेवक भीमराव डोळस, ठाणे जिल्हाध्यक्ष राम बनसोडे, देवचंदजी अंबाडे, सुमेध हुमने, हनुमंत गायकवाड, गजेंद्र राऊत, मनोज वाघमारे, धुराजी इंगळे, केवल मोविया, मनोज मंडराई, रामचंद्र ढोरे, कविता रुपवते, लता लांडगे, इंद्राबाई वाघमारे, मंदाबाई बनसोडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समाज बांधव सहभागी झाले होते। मोर्चा दरम्यान आंदोलकांनी आरोप केला की गटाई कामगारांकडे अधिकृत परवाने असूनही फेरीवाला हटाव मोहिमेअंतर्गत त्यांच्यावर अन्यायकारक कारवाई केली जात आहे। बेकायदेशीर नोटिसा व जाहीर आवाहनांद्वारे त्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला। संविधानाने संरक्षित असलेला गटाई कामगार वर्ग हा फेरीवाला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्पष्ट असूनही महानगरपालिकेकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई होत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे। या पार्श्वभूमीवर गटाई कामगारांचे हक्क अबाधित ठेवावेत, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। ठाणे जिल्ह्याच्या वतीने व तमाम आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याच्या सहकार्याने आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती गटाई कामगारांच्या न्याय हक्कासाठी हा रापी मोर्चा आयोजित केला होता। संविधानाने दिलेल्या अधिकारांमुळे आम्हाला जे अधिकार प्राप्त झालेले आहेत ते कुठलेही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं प्रशासन हिरावू घेऊ शकत नाही। संविधान आणि BPMC ॲक्ट यामध्ये संविधान आणि सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आणि निर्णय खूप मोठे आहेत। याची जाण आज आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला करून दिलेली आहे आणि भविष्यामध्ये चांभाराच्या रापीला या निळ्या रंगाची धार आलेली दिसलेली ही या समाजाने आज दाखवून दिलेली आहे। आणि जर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जर आमच्यावरती जर अन्याय केला तर या निळ्या धारेने या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा बुरका फाडल्याशिवाय आम्ही भविष्यात राहणार नाही, अशी या ठिकाणी मी या सर्वांच्या वतीने आज एक ग्वाही देतो व सर्व आंबेडकरी चळवळीच्या मधील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व सर्व समाज बांधव भगिनीचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय।